शेतकऱ्यांसंदर्भात नवीन पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा संभाजीनगरमध्ये तब्बल 93% शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेलाच नाहीये। स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे 3 ट्रिगर रद्द करण्यात आलेत आणि आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरती आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे। हे नियम जाचक ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच यंदा शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही ही वस्तुस्थिती आता समोर आली आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीने पाठ फिरवलेली आहे। शासनाने यंदा विमा भरपाईसाठीचे 3 महत्त्वाचे ट्रिगर रद्द केलेत। पीक वाढीच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास 25% अग्रिम रक्कम मिळायची। तर नवीन पीक विमा योजनेत 25% अग्रिम रक्कम आता मिळणार नाहीये। तसंच पीक काढणीनंतर मोठा पाऊस किंवा गारपीट झाली तर आधी नुकसान भरपाई मिळत होती, आता हे सर्व कव्हर काढून टाकण्यात आलंय। तर आता नुकसान भरपाई फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरतीच आधारित असेल। त्यामुळे अर्थातच याकडे पाठ फिरवलेली आहे शेतकऱ्यांनी, कारण नव्या पद्धतीने ज्या पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलांवरती अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावर शेतकऱ्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याही पाहूयात। काय अडचणी येते? नाही सर, कसं आहे माहितीये का, मी या ठिकाणी पीक विम्याची चौकशी करायला आलो होतो, कारण दरवर्षी 1 रुपयामध्ये विमा राहतो। मी दरवर्षी विमा भरतो, पूर्ण पिकांचा भरतो। नंतर यावर्षी सरकारने ती योजना बंद केली, त्यामुळे मी आता इथं बघायला आलो की नेमकं पैसे किती लागते पीक विमा भरण्यासाठी। इथं आल्यानंतर हा चार्ट बघितल्यानंतर माझ्या अक्षरशः तळपायाचं हे झालेलं आहे, कारण एवढे पैसे आपण भरू शकत नाही। आता अशा अडचणी येत आहे का, पहिले जे पीक विमा होता ते सरकारने 1 रुपया होता, आता जे इथं कापसाचे 900 रुपये आणि सोयाबीनचे जे इथं 1100 रुपये पीक विमा वाढलाय। आता खताला पेरणीला तर एवढा खर्च लागलाय का आता पीक विमा भरायचं कसा। तर आमची आजची अपेक्षा आहे का सरकारने पहिले जी 1 रुपये पीक विमा होती तीच सुरू केलं पाहिजे। की पीक विम्यात वाढ केलेली आहे, तर सोयाबीनला एकरी 1160 रुपये आणि मक्काला 900 रुपये आणि तसेच तुरीला 570 रुपये। आता एवढा पीक विमा कुठून आणायचे आम्ही एवढे पैसे? पहिलं